रामकृष्ण हरी मंडळी, आम्हा सर्वांचा आणि तुम्हा सर्वांचा लाडका विषय म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंड. त्यातली जी धाकटी बहीण आहे मुक्ताई, ती विलक्षण आहे, ती गहन आहे, गूढ आहे. आणि म्हणून संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातून आम्ही तिचं चरित्र तुमच्यासमोर घेऊन यायचा प्रयत्न करतोय. नामदेव महाराज आणि जनाबाईंनी जर हे सगळं लिहून ठेवलं नसतं तर हे आपल्याला काही कळलंच नसतं. तुमचा तो मलम लावण्याचा जो सीन होता, जे डोळ्यांमधनं संवाद जो होत होता, तुम्ही ते लावत होतात, त्यांना मलम लावायला गेलात आणि ते थांबवलं की आता उद्या नष्ट होणाऱ्या देहावर उपचार कशाला, काय लिहिलं आहे आणि ते म्हणजे अंगावर काटा येतो. नितीन देसाईंच्या स्टुडिओमध्ये आपण शूट केलं. तो भव्य सेट होता एकतर. तो म्हणजे ज्याला आपण म्हणू की पानिपत किंवा पद्मावत ज्या पद्धतीचं आहे तशी ती पैठणची तत्कालीन धर्मसभा दाखवायची होती. गुरु माऊली असं म्हटल्यानंतर मी बघितलं चौघांकडे. ॲक्च्युली त्या काळात आपण होतो का, किंवा हे परत घडतंय का, ज्याला देजाऊ म्हणतात ना, तसं काहीतरी की यांना मी आधी कधीतरी बघितलंय, मी हे आधी कधीतरी आयुष्यात केलंय. ते माहिती नाही, यशोदाशी कनेक्शन खूप जरा जास्त आहे. मी म्हटलं ना तसं, पण विलक्षण आहे. नाना दादा म्हणाल्या की आता रडायचं नाही, आता काम कर. तर ते आता काम आपण करूया, करायचा प्रयत्न करतोय आणि लोकांपर्यंत पोहोचवतोय. मला वाटतं 18 तारखेपासून 18 एप्रिल 2025 या दिवसापासून हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की बघा. सगळ्यांतर्फे रामकृष्ण हरी. घनुवाजे गुणगुणा, घनुवाजे